2000 कोटींचा जीपीएस भ्रष्टाचाराचा केला पर्दाफाश. रायगड जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांची माहिती. विक्रम मिनी डोअर इको जीपीएस 13,000 रुपये किंमत असलेल्या जीपीएसची किंमत कमी करून 7,670 रुपये करून तांत्रिक सिंडिकेट संगमत करून लुटमार करणाऱ्या लुटारूंची पर्दाफाश करून होणारी लूट थांबवली. विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील, सर्व टॅक्सी चालक मालक व सर्व स्तरातील समाजाकडून अभिनंदन होत आहे. विजयभाऊ हाती घेतलेला विषय पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाहीत. आजपर्यंत 1.5 वर्षापासून लढाई लढत होते, आता यश आलं. रायगड जिल्हा संघटनेच्या माध्यमातून जीपीएसच्या रेट आणि रिचार्ज संदर्भात लढा चालू होता. त्या लढाईला यश आलंय. मात्र काही कंपन्यांनी जीपीएसचे रेट कमी केलेत, परंतु माझं मत आहे की सर्वच कंपन्यांनी जीपीएसचे रेट आणि रिचार्ज रेट सगळ्यांनी एकसारखे ठेवणं गरजेचं आहे. त्यावर शासनाचं नियंत्रण असायला हवं. मात्र ते नियंत्रण सिंडिकेट संगनमतानं लूट करणाऱ्या लुटारूंकडे आहे. तर याची चौकशी करून या लुटारूंवर कारवाई करावी, अन्यथा हा लढा असाच पुढे चालू राहील आणि यापेक्षाही तीव्र होईल, याची सर्व जीपीएस कंपन्यांनी नोंद घ्यावी. आता सर्वच ठिकाणी महाराष्ट्रात सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना विजयभाऊंनी 13,000 रुपये किंमत असलेल्या जीपीएसची किंमत कमी करून 7,670 रुपये करून तांत्रिक लुटारूंची पर्दाफाश करून होणारी लूट थांबवली. विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचं अभिनंदन करण्यात आलं. सर्व इको विक्रम चालक मालक यांचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी विजयभाऊ, शशिकांत पाटील, संतोष पाटील, गोरखनाथ दसेकर, गणेश पाटील, नंदू पाटील, शिवाजी शेडगे उपस्थित होते. तसेच रायगड जिल्हा भावी पालकमंत्री नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री नामदार श्री प्रतापजी सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेशजी नार्वेकर, तसेच आरटीओ अधिकारी हेमांगी पाटील, पेन आरटीओ श्री माधव सूर्यवंशी यांचे विजयभाऊ पाटील यांनी आभार मानलेत. तसेच विक्रम मिनी डोअर चालक मालकांना जीपीएस सर्वांनी लवकरात लवकर बसवून बिनधास्त व्यवसाय करण्याचं विजयभाऊ पाटील यांनी आवाहन केलं. रायगड जिल्हा विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेच्या माध्यमातून गेले 1.5 वर्ष हा लढा देतो की जीपीएस प्रणाली आणि जीपीएसची किंमत आणि जीपीएसचे चार्जेस रिचार्ज याची अवाढव्य किमतीत लूट करणारे लुटारू या महाराष्ट्रात निर्माण झालेले होते आणि त्यांच्या विरुद्ध मला लढा द्यावा लागला. आम्ही बराच लढा देता देता आज जीपीएसची किंमत या गोरगरीब लोकांकडून, टॅक्सी चालकांकडून 13,000 रुपये जीपीएसची प्राइस होती आणि त्याचे चार्ज रिचार्जची किंमत मला असं वाटते 8,000-9,000 रुपये घेत होते. ही चाललेली लूट आपण सर्वजण डोळे झाकून बघत होते, परंतु आमच्या रायगड जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यापर्यंत कटाक्षाने लढलो आणि लढता लढता मी त्यावेळेला पण सांगत होतो की ह्या रायगड जिल्ह्यात जर कोण लूट करत असेल त्यांना टकमक टोकावरून, रायगडच्या टकमक टोकावरून ढकलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आजची पाळी तीच आहे की आज माझ्या विक्रम मिनी डोअर चालक मालकांना आज जीपीएस प्रणाली, जीपीएसची प्राइस 7,670 रुपयाने बसून मिळते. त्यांचे रिचार्ज काही 5-5.5 हजार रुपयांनी रिचार्ज होते. म्हणजे ही चाललेली लूट कुठंतरी थांबवली पाहिजे. म्हणून मी बोलतोय की आज सगळं रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनी डोअर चालकांनी जे थांबवलेले रिचार्ज बसवायचे आणि पासिंग करण्याचे थांबवलेल्या गाड्या सर्वांनी याचा फायदा घेऊन लवकरात लवकर जीपीएस प्रणाली लावून आपल्या बिनधास्तपणे गाडीचं फिटनेस घेऊन बिनधास्तपणे व्यवसाय करावा, हे माझं आव्हान आहे. परंतु मी हे पण सांगतोय की जर ह्या पुढे कोण जीपीएसच्या बाबतीत जर लुटत असतील, संगमताने सिंडिकेट होऊन जर गोरगरिबांना तांत्रिक पद्धतीने लुटत असतील, तर मी ह्या मुळासकट जाणार आहे आणि त्यांची रायगड किल्ल्यावरून कडेलोट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला विजयभाऊ पाटील म्हणून मी सांगतोय, कारण मी बोलण्यापेक्षा कृती करतोय. आणि आजची कृती मला समाधानकारक आले की अर्धी प्राइस कमी करण्यात आपण रायगड जिल्हा यशस्वी झाला. त्यामध्ये मी सर्वप्रथम या रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री श्री भरतशेठ गोगावले साहेब, या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक जी आणि या महाराष्ट्र शासनाचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर साहेबजी यांचे मी मनस्वी आभार मानतोय. आणि पेन आरटीओ कार्यालयाचे कार्यालय प्रमुख माधव सूर्यवंशी सर यांचे देखील मी आभार मानून मी हेमांगी पाटील मॅडमचं सुद्धा आभार मानतो की
त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून सत्य ते सत्य बाजू समोर आणून या प्राईज कमी केल्या.